पाजिले तू तुझ्या अंतरी होता समतेचा हेतू ते चवदार पाणी आम्हा पाजिले तू तुझ्या अंतरी होता समतेचा हेतू भला तूच आहे अति प्रिय बाबा मला तूच आहे तुझ्या सारखा भला तूच आहे अति प्रिय बाबा मला तूच आहे रंगराजाचे गीत सांगते केले तूच बा गीत सांगते सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहत आहात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या सर्व महापुरुषांना वंदन करतो। आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी रविवारची वंदना बिलचाळ येथे पंचशील बुद्धविहार येथे संपन्न होणार आहे। तरी आपल्या महामानांना अभिवादन करण्यासाठी गुरुदेव साहेब आणि श्री माननीय आयुष्यमान सुरेश दाट सर हे बाबासाहेबांना अभिवादन करतात। बाबासाहेब आंबेडकर जय। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय। तथागत भगवान बुद्धाचे करुणा असो, करुणा असो, करुणा असो। तथागत भगवान बुद्धाचे करुणा असो, करुणा असो, करुणा असो। तथागत भगवान बुद्धाचे करुणा असो, करुणा असो, करुणा असो। तुझ्याचा विजय असो, धम्मा तुझ्याचा विजय असो, धम्मा तुझ्याचा विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। समता सैनिक दलाचा विजय असो, समता सैनिक दलाचा विजय असो। एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। एक साथ आओगे, एक साथ भीम वंदना गीत शुरू करेंगे। शुरू कर। जय भीमा, जय भीमा नाम की जय हे। संविधान देश लिखिता राम जी पिता सकपाल पुराण तेरस चौदावे रत्न ज्ञान सागर
अंबेडकर की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. म्हणजे नेहमी आहे संपर्कात त्यांच्या राहते. आज भाद्रपद पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला अष्टशील ग्रहण करायचं आहे. त्या सर्वांनी अष्टशील माझ्यासोबत ग्रहण करावं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो नमो तस्स भगवतो
मी या ठिकाणी थांबण्याच्या पूर्वी
आपला कार्यक्रम आदरणीय राहुल शेंडे सर हे पराभूत सूत्र या विषयावर आपलं मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना तेव्हा वंदन. आज भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित होणारी ही आपली जी रविवारची वंदन आहे आणि त्यामध्ये जे पराभूत एक
आजचा विषय जो आहे पराभव सुत्त कारणे आणि उपाय. तर आजच्या या प्रवचन मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा आपला या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी, बडनेरा शाखेचे पदाधिकारी आणि या ठिकाणी या विहाराचे सर्व उपासक उपासिका या सर्वांना सप्रेम जय भीम. पराभव म्हणजे काय तर हारणे. तर पराभव म्हणजे अधोगती किंवा जीवनाचा ऱ्हास. आता हे पराभव सुत्त कुठून आलाय तर आपले जे महान ग्रंथ आहेत ते ग्रंथ म्हणजे एक त्रिपिटक, सुत्त पिटक आणि अधिधम्म पिटक यामधूनच आपला हे पराभव सुत्त तथागत भगवान बुद्धाने सांगितलंय की माणसाच्या जीवनाचा हा पराभव कसा होतो. आपलं जे जीवन आहे हे जीवन कसं आहे अमूल्य असं आपलं जीवन आहे. म्हणतात ना मरावे परी कीर्तिरूपे उरावे असे एक मन आहे. म्हणजे माणसाला जगायचं आहे परंतु कीर्तिरूपानं त्याला उरायचं आहे. या ठिकाणी माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करण्यासाठी मानवाने चांगल्याच गोष्टी कराव्यात हे तथागत गौतम बुद्धाने दुःख मुक्तीचा मार्ग देऊन सुखाचा मार्ग दिलेला आहे. परंतु काय होतं काही वेळेस आपण काय करतो की आपण आपल्या या धम्माच्या विरुद्ध वागतोय आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये हे दुःख निर्माण होतं. म्हणून हे मानवाची जी अधोगती आहे पराभव कशाने होतो यासाठी तथागत गौतम बुद्धाने विविध प्रसंगामध्ये विविध वेळेत जे वेगवेगळे उपदेश केलेले आहेत त्या उपदेशाचं एक संकलित असं सुत्त तयार केलेलं आहे. त्याला म्हणतात हे पराभव सुत्त. तर या पराभव सुत्ताचे एक असं एक गोष्ट सांगितल्या जातात की एके दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध अनाथ पिंडकाच्या आश्रमामध्ये असताना त्या ठिकाणी मध्यरात्रीचा प्रहर उलटून गेल्यानंतर एक देवता त्या ठिकाणी आले. आता हा देवता म्हणजे कोण नाही. आपण तर म्हणतो भगवान गौतम बुद्ध म्हणजे बौद्ध धर्मामध्ये देव देवता स्वर्ग नरक पुनर्जन्म आत्मा हे नाहीच आहे. तर देवता म्हणजे कोण तर ते देवता त्याला म्हणतात की जे अत्यंत सुंदर सद्गुणी सदाचारी शीलवान असा जो व्यक्ती असतो त्याला देवता हा देवता म्हटलेलं आहे. देवता म्हणजे काही कोणी आकाशातून प्रकाशित झालेली नाही तर ते सुंदर आहे, कसे सद्गुणी आहे, सदाचारी आहे आणि शीलवान आहे. अशा प्रकारच्या लक्षणाने जो परिपूर्ण असणारा जो सत्पुरुष आहे त्या सत्पुरुषालाच या ठिकाणी देवता म्हटलेलं आहे. देवता म्हणजे आपल्या मनात एक वेगळाच असा संभ्रम निर्माण होऊन ते देवता आले आणि देवता येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध आता तो जो प्रहर होता म्हणजे जे वन होतं त्या ठिकाणी आता तिसरा प्रहर म्हटलं की सर्व सर्वत्र अंधारी अंधार होतात. आपल्याला सांगताना सांगितलं जातं की तिने आपलं ते वन काय केलं तेजोमय केलं तर नाही. तर त्या ठिकाणी त्या काळात उपलब्ध असणारे जे काही साधनं आहेत या आणि साहित्य असेल त्या साधनाचा आणि साहित्याचा उपयोग करून तिने ते वन त्या ठिकाणी काय केला प्रकाश निर्माण केला, प्रज्वलित केला आणि तथागत गौतम बुद्धाला वंदन करून एका बाजूला ते उभे राहिले आणि तथागतांना विनंती केली की तथागत की माणसाचा पराभव कसा होतो, कोणकोणत्या कारणाने पराभव होतो हे कृपया आम्हाला सविस्तरपणे सांगा. आपण बुद्ध आणि त्याचा धम्म वाचलेला आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म यामध्ये माणसाच्या अधोगतीची कारण सांगितली आहेत. प्रत्येकाच्या वाचनातून गेलेला आहे. वेळ कमी आहे म्हणून मी आपल्याला फक्त जी पराभवाची जी कारण आहेत ती पराभवाची कारणच फक्त सांगणार आहे की जी तथागत गौतम बुद्धाने सांगितलं की माणसाच्या जीवनाचा ऱ्हास कोणकोणत्या गोष्टीनं होतोय. तर पहिलं काय सांगितलंय की कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहजपणे समजण्यासारखं आहे. धम्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धम्मद्रष्टा हा अधोगतीच्या पथावरचा वाटसरू आहे.
आता धम्मप्रेमी म्हणजे जो धम्माप्रमाणे आपलं आचरण करतो, वागतोय, तो एक धम्मप्रेमी. आणि धम्मद्वेष्टा की जो धम्माचा तिरस्कार करतो, जे लोक धम्माच्या मार्गावर चालतात त्याचा विरोध करतात. नाही, जसं आपल्याबद्दल काही विरोध होतो की ह्या लोकांना काही काम नाही, दर रविवारी आपल्या वंदना करायला जातात, सारे रिकाम टेकडे आहेत, सारे रिटायर झाले आहेत, पण आपल्यामध्ये रिटायरही झालेले नाहीत. म्हणजे लोक कसे आहेत, जे आज इन सर्व्हिस मध्ये पण आहेत आणि ते दर रविवारला न चुकता काय करतात, आपल्या या वंदनेच्या कार्यक्रमाला येतात. महिलांबद्दल म्हटलं तर महिलांना कोणतं काम आहे, दर रविवारी त्यांनीच फक्त ग्रंथ पठणालाही त्यांनीच जावं, वंदनेलाही त्यांनीच जावं, उपवास सिद्धही त्यांनीच करावं. अशी जे धम्मद्वेष्टी माणसं असतात, द्वेष करणारे असतात, हे अधोगतीच्या मार्गावर जाणारे आहेत. दुसरं कारण सांगितलं आहे की अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसं प्रिय असतात आणि सद्गुणी माणसं अप्रिय वाटतात. त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते, हे त्याच्या अधोगतीचं दुसरं कारण आहे. की जे दुर्गुणी माणसं असतात त्यांना कसे, दुर्गुणी जे माणसं असतील म्हणजे या संसारामध्ये वागणारे जे वाईट प्रवृत्तीचे माणसं असतील तेच त्यांना प्रिय वाटतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची अधोगती होते. चोर जर असेल किंवा एखादा व्यसनी माणूस असेल तर व्यसनी माणसाला व्यसनी माणूसच आवडतो. सद्गुणी सदाचारानं चालणारा माणूस त्याला आठवत नाही. तिसरं कारण सांगितलं तथागताने की झोपाळूपणा, अतिशय झोपणारा, ज्यांना निरर्थक गप्पा मारण्याची आवड आहे, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधविष्टता, हे सर्व अधोगतीचे तिसरे कारण आहे. झोपाळूपणा म्हणजेच आळशी आलस, त्यामध्ये आजचं काम उद्या करू, उद्याचं परवा करू, नाही तर मग कधीच नाही करू, अशासारखे जे असतात की झोपाळू माणसं. दिवसाला जर तो 12 वाजेपर्यंत जर दिवसाचा झोपत असेल तर तो काय आपल्या जीवनात प्रगती करू शकेल काय? नाही. तर त्याच्या जीवनात ते काय होईल की अधोगतीच होईल. आळस, तो आळस माणसाचा हा शत्रू आहे, हे म्हटलेलंच आहे. क्रोधष्टी म्हणजे जो रागीट असेल, राग हा अग्नीपेक्षाही भयंकर आहे. रागाच्या भरात माणूस काही करू शकतो आणि त्याच्यामुळं तो वाईट कृत्य करतो. रागाच्या भरात कसलाही मागचा पुढचा विचार करत नाही त्या रागाच्या मध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यावर वेगवेगळी संकट येतात आणि ते अधोगतीला प्राप्त होतात. म्हणून या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, आपल्या मनातला आळस घालवला पाहिजे आणि नेहमी आपण काही ना काहीतरी उद्योगी बनलं पाहिजे, निरुद्योगी बनू नये. चौथं कारण तथागतांनी सांगितलं आहे की आई बाप वृद्ध झाले असताना जवळची संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अधपतनाचे चौथं कारण आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला ही दुनिया दाखवली, हे जग दाखवलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि केल्यानंतर जेव्हा ते वृद्ध होतात, म्हातारे होतात, तर म्हातारे झाल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की आई वडिलांची हेळसांड करतात. त्या हा माणसाचा म्हणजे त्याच्याजवळ सगळी संपत्ती आहे, सगळ्या गोष्टी तो परिपूर्ण आहे, तरीही आई वडिलांना कुठं पाठवतो? एक तर वृद्धाश्रमात पाठवतो. वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला काय म्हणजे जर सून आणि मुलगी आणि सासरा यांच्यामध्ये जर मुलीचं एक नातं जर निर्माण झालं, नाही, प्रत्येक सासूनं जर सुनेला एक मुलगीप्रमाणे समजलं तर हे वृद्धाश्रमाची संख्या ही निश्चितच कमी होईल. नाही तर मग नवऱ्याचे आई वडील वेगळे ना, आपल्या आई वडिलांवर खूप सेवा करायची अशी जर वृत्ती असेल तर काय होईल की ह्या वृद्धाश्रमाची काय होईल संख्या ही दिवसेंदिवस वाढते. आपण वृद्धाश्रमामध्ये पाहतोय की चांगल्या मोठमोठ्या घरचे श्रीमंत घरातले त्या ठिकाणी आई वडील आहेत, करोडो रुपयाची त्यांच्याकडे संपत्ती आहे. आपण पेपरला वाचतो, व्हॉट्सअपला वाचतोय की तरीही त्यांचं शेवटचं जीवन मात्र त्यांना वृद्धाश्रमात काढावं लागतं. ही एक कठीण अशी परिस्थिती आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की आई वडिलांची आपण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा करायची आहे, त्यांचं पालन पोषण करायचं आहे. तर पाचवं कारण तथागतांनी सांगितलंय की जे ब्राह्मण आहेत, श्रमण आहेत,
किंवा अन्य साधूंना असत्य भाषणाने ठकविणे हे अधोगतीचं 5वं कारण आहे. आता ब्राह्मण म्हणजे आपण जो समजतो त्या चातुर्वर्ण्यातला तो ब्राह्मण नाही, आपल्यातला एक ज्ञानी पुरुष श्रमण आहे. म्हणजेच आपले श्रामणे भंती जी असते भिक्षू आहेत, तर यांना खोटं बोलून ठकवू नये, त्यांची फसवणूक करू नये, त्यांचा आपण आदरातिथ्य केलं पाहिजे. परंतु हल्ली भिक्षूंच्या बद्दल सुद्धा एक थोडस की जे RSS ने या ठिकाणी जवळपास 5,000 भिक्षूंना त्यांनी दीक्षा देऊन इकडे तिकडे म्हणजे धम्माचा प्रचार करण्याऐवजी वेगळी त्यांची तत्वता सांगण्यासाठी ते त्यांनी पसरवलेले आहे. म्हणून कोणताही भिक्षू आल्यानंतर त्यांची थोडीशी चौकशी करायची, नंतरच त्यांना दान द्या. कारण वेगवेगळे प्रकरण घडत आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या अमरावतीमध्ये प्रकरण घडलेलं आहे. म्हणून अशी जी भंतीजी असते तर या भंतीजी पासूनही आपण सावध असायला पाहिजे. तर 6वं कारण आहे की जवळ विपुल द्रव्य अमाप संपत्ती आहे, नवकोट नारायण आहे, सोनं चांदी सगळं आहे त्याच्याकडं, धनधान्य असूनही त्या सर्वाचा एकट्यानेच उपयोग घेतो तो, हे त्याच्या अधोगतीचं कारण आहे. म्हणजे खूप श्रीमंत आहे, गळगंज संपत्ती आहे त्यांच्याकडं, परंतु त्या संपत्तीचा तो फक्त स्वतःसाठीच उपयोग करतो. बाकी समाजामधले देशामधले जे काही दीन दलित गोर गरीब लोक असतील त्यांच्यासाठी तो कसलाही 5 पैसे खर्च करत नाही किंवा कुठे दान धर्म सुद्धा करत नाही, दान पारमिता सुद्धा आपला पाळत नाही. तो त्याच्यामध्येच मजबूर राहतो, फक्त स्वतःपुरताच तो उपयोग करतो. अशाही माणसाची ही अधोगती होतं. 7वं कारण तथागतांनी सांगितलेलं आहे की आपले कुळ संपत्ती जात याचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधपतनाचे 7वं कारण आहे. प्रत्येकाला म्हणजे आपल्या जातीचा अभिमान, कुळाचा अभिमान, त्यानंतर संपत्तीचा अभिमान. म्हणजे एखाद्याकडे खूप संपत्ती जर आली आणि त्याचे नातेवाईक जर गरीब असले काही असले तर त्यांच्याकडे त्याची पाहण्याची दृष्टी पहा कशी होते, कसा तो त्याच्या सोबत वागतो. तर ती सुद्धा असा जर वागणारा व्यक्ती असेल तर त्याचे काय होतं, ते अधपतनाचं त्याचं कारण आहे. म्हणजे माणूस किती श्रीमंत झाला, किती संपत्ती असली तरी जे आपले नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, समाजातील लोक आहेत, या सर्वांसोबत त्याने सदाचारानं वागलं पाहिजे. हा त्याचा म्हणजे उपाय आहे त्यावर, नाहीतर काय होईल, त्याचं अधपतन होईल. नंतर 8वं कारण तथागत सांगतात की जो व्यभिचारी आहे, मद्यपान करतो, जुगार खेळतो, यामध्ये द्रव्याचे अपव्यय करणे हे नंतर अपव्यय करणे हे सुद्धा याचं कशाचं कारण आहे, अधोगतीचं कारण आहे, पराभव होण्याचं कारण आहे. व्यभिचार, वाईट विचार, मद्यपान. आता मद्यपान वेगवेगळ्या प्रकारचे मद्यपान आहे, दारू आहे, बिडी आहे, गांजा आहे, अफीम आहे, आता काही MD ड्रग्स वेगवेगळे निघाले, त्यामध्ये तो आपला पैसा व्यर्थ केल्यामुळं काय होईल, तर अधोगतीला जाईल. जुगारी वेगवेगळे ऑनलाईन जुगार आले, वरली मटका हे तर आधी होतेच, पण आता ऑनलाईन जुगार सुद्धा आले, रमी सारखे गेम आले. आपण पेपरला प्रकरण वाचलंय की किती करोडो रुपयानं ते बर्बाद झालेले आहेत आणि त्यातून ते काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये संपत्तीचा नाश झाला. म्हणून या जुगारापासून सुद्धा आपण अलिप्त राहिलं पाहिजे. त्यामध्ये आपल्या द्रव्याचा स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे सुद्धा अधपतनाचे कारण आहे. म्हणजे आपले जे एक पत्नी निष्ठत्व आपण हे तत्व पाळलं पाहिजे, इतरांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, हे तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे. तर कारण सांगितलं आहे की जो असंयमी माणूस आहे, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती जर सत्ता, आपल्या व्यवहाराची सत्ता आपण जर त्यामध्ये दिली, ते सुद्धा अधपतनाचं कारण आहे. म्हणजे उधळपट्टी करणारे जास्त, आपला कमाई 50 पैसे आणि खर्च रुपया असं जर असेल, उधळपट्टी करणारे असेल तर काय होईल, त्याची विजय होईल का, तो नाही, पराभूत होईल. म्हणून उधळपट्टी सुद्धा
करू नये. जेवढी आपली आमदानी असेल म्हणजे कमाई असेल त्याच्यातून आपल्या भविष्यासाठी सुद्धा काही बचत सुद्धा राहिली पाहिजे. असं हे करणं हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि अशा माणसाच्या हाती जर आपण सत्ता दिली, कोणतेही असो, कंपनीची असो, राज्याची असो, देशाची असो, तर काय होईल? त्याचा विकास होईल काय? त्याचा विकास होणार नाही. आपल्या कुटुंबाचाही ऱ्हास होईल आणि इतरांचा पण ऱ्हास होईल. त्यानंतर जवळची साधने अल्प असूनही ही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमत्वाची इच्छा बाळगणे हे अधपतनाचं कारण आहे. काय म्हटलंय? जवळची साधना आपली अल्प आहे. उदाहरणार्थ एखादा राजा आहे, त्याच्याकडं छोटस सैन्य आहे आणि शेजारचं त्याचं दुसरं राज्य आहे, त्याच्याकडे अफाट सैन्य आहे. मग ज्याच्याजवळ छोटस सैन्य आहे, छोटीशी आपली साधन संपत्ती आहे, त्यांनी त्याला पराभूत करण्यासाठी कशाला आपली शक्ती वापरायची? तो त्याच्यापुढे टिकेल काय? ते टिकणार नाही. म्हणून क्षत्रिय कुळात जरी जन्माला, म्हणजे प्रत्येकाला आपण पाहतो, मी क्षत्रिय आहे, मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, असं प्रत्येकाला अभिमान असतो. आणि त्याला असं वाटतं की त्याची महत्वाकांक्षा वाढत चालली जाते की मी म्हणेल तशा या लोकांनी वागलं पाहिजे, कारण आम्ही क्षत्रिय. म्हणून ते सुद्धा त्या अधपतनाचं कारण आहे. तसं एखादा राजा असेल, त्याची जर महत्वाकांक्षा खूप मोठी असेल की मला साम्राज्य विस्तार करायचा आहे, परंतु आपलं सैन्य अल्प आहे ना, आपली साधन सामग्री कमी आहे आणि यामध्ये तो दुःखामध्येच राहील आणि तो काही दुसऱ्या राज्यावर विजय मिळवू शकणार नाही, हे त्याच्या राज्याचं काय होईल? तो पराभूत होईल. हे पराभूताचं कारण आहे. आणि शेवटचं कारण सांगितलं तथागत गौतम बुद्धाने की जो पुरुष वयस्कर असूनही कमी वयाच्या तरुण स्त्रीशी लग्न करतो हे अधपतनाचं कारण आहे. पूर्वीच्या काळी बघा की इकडे माणूस 60, 65, 70 वर्षाचाही झाला तरी संपत्तीच्या जोरावर तो 20 वर्षाच्या तरुणीशी, 25 वर्षाच्या तरुणीशी काय करत होता? लग्न करत होता. तर तसं जर झालं तर त्या स्त्रीला मानसिक, शारीरिक, भावनिक समाधान मिळेल काय? आणि जो माणूस लग्न करेल तोही सतत त्याच्या मनात एक सण राहील, संशय वृत्ती त्याची वाढेल. आणि संशय वृत्ती वाढल्यामुळं काय होईल? की तो सुखी राहील काय? तो सुखी राहणार नाही. अशी ही तथागत गौतम बुद्धांनी जी आहे की माणसाचा पराभव, अवनती, अधोगती कशामुळे होते अशी ही कारण तथागत गौतम बुद्धांनी 12 कारण सांगितले आहेत. आणि या आपल्याला जर प्रगती करायची असेल, यापासून जर वाचायचं असेल, आपलं जीवन चांगलं करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला जो काही धम्म आहे त्या धम्माप्रमाणे आपल्याला आचरण करावं लागेल. पण हे पराभव सुटण्याची कारण आणि उपाय आपण शांतपणाने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्री. साधु साधु साधु. भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. जय भीम. जय